नमस्कार धनुराशींच्या भाग्यवान मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि कधीही न पाहिलेला चमत्कार घडण्याची वेळ आली आहे. अनंत काळापासून चालत आलेला तुमचा तो जीवघेणा संघर्ष, ती असह्य मानसिक घुसमट आणि नशिबाची कधी न मिळालेली साथ, या सगळ्यांचा हिशोब आता एका रात्रीत चुकता करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड सज्ज झाले आहे. येत्या 1 तारखेला रात्री ठीक 12:24 तुमच्या राशीचा महास्वामी देवगुरु बृहस्पती आणि न्यायाचा सर्वोच्च देवता शनी यांच्यात एक असा अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग निर्माण होत आहे, जो मागच्या 50 वर्षाच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. या अलौकिक आणि महाभयंकर बदलामुळे तुमच्या नशिबाचे शतकानुशतके बंद असलेले कुलूप आता अचानक उघडणार आहे. आणि हा कोणताही साधा बदल नसून थेट दैवी संकेत आहे, ज्याची पहिली प्रचिती तुम्हाला पुढील काही तासातच तुमच्या घरात दिसून येईल. तुम्ही अनेकदा रात्रीचे रडताना विचार करत असाल ना, की नेहमी तुमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबतच जग असे का वागते. भूतकाळात तुम्ही अनुभवलेला तो प्रचंड मानसिक त्रास, अतिशय जवळच्या आणि रक्ताच्या नातेवाईकांनी पाठीत खोपसलेला तो विश्वासाचा खंजीर आणि रात्री उशिरापर्यंत डोळ्यात पाणी आणून उशी ओली करत काढलेले ते दिवस, हा काळ आणि ब्रह्मांड कधीच विसरलेलं नाही. अहो, तुम्ही तर प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले, लोकांच्या अडचणीच्या वेळी स्वतःचे मोठे नुकसान करून पदरचे पैसे खर्च करून मदत केली, पण बदल्यात या मतलबी जगाने तुम्हाला काय दिले? केवळ खोट्या आळवण्या, चारचौघात झालेली मानहानी, मानसिक छळ आणि शेवटी तू माझ्यासाठी उपकार तरी काय केलेस, हा काळजात आरपार ऋतून बसणारा बोसणारा प्रश्न. स्वतःच्या रक्ताच्या घामाचा 1 रुपयाही वेळेवर न मिळणे, व्यवसायात आणि नोकरीत प्रामाणिक राहूनही नेहमी पदरी आलेले अपयश आणि कुटुंबासाठी एवढे सगळे करूनही केवळ उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागणे, या सर्व भावनिक वेदना आता कायमच्या संपणार आहेत. कारण आता काळ फिरला आहे, ग्रहांची चाल बदलली आहे आणि तुमच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणाऱ्या 5 महाघटना घडणार आहेत, ज्या संपूर्ण जगाला आणि तुमच्या शत्रूंना थक्क करून सोडतील. पहिली महाघटना तुमच्या आयुष्यातील रखडलेल्या कामांना अशी काही तीव्र गती देणारी ठरेल, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता. अचानक एका अशा अज्ञात आणि अनपेक्षित नंबरवरून तुम्हाला एक फोन किंवा मेसेज येईल, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका रात्रीत पूर्णपणे कलाटणी देऊन टाकेल. अनेक दिवसांपासून रखडलेले ते महत्त्वाचे सरकारी काम, कोर्ट कचेऱ्याचा तो जीवघेणा मानसिक ताप देणारा खटला किंवा नोकरीमधील तो वर्षानुवर्षे रखडलेला प्रमोशनचा मार्ग आता अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय मोकळा होईल. करिअरमध्ये असा एक प्रचंड मोठा आणि सकारात्मक बदल होईल, की जे वरिष्ठ आणि जे सहकारी कालपर्यंत तुमच्याकडे अत्यंत हीन दर्जाने दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्यासमोर आदराने आणि भीतीने मान खाली घालून उभे राहतील. दुसरी महाघटना म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक येणारा आणि संपूर्ण दारिद्र्य नष्ट करणारा गुप्त धनलाभ ठरेल. जुने अडकलेले बुडालेले पैसे, जे तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होता आणि बुडीत खात्यात जमा केले होते, ते पैसे ते व्यक्ती स्वतःहून तुमच्या पाया पडून तुमच्या घरी आणून देईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन आणि कायमस्वरूपी मार्ग अचानक निर्माण होतील आणि तुमच्या व्यवसायात अशी अद्भुत अलौकिक वाढ होईल, की ज्यामुळे तुमचे आर्थिक स्थैर्य पुढील 7 पिढ्यांसाठी पैशांची कमतरता भासू देणार नाही. पैशांच्या अभावामुळे, गरिबीमुळे तुमचे जे मोठे स्वप्न अर्धवट राहिले होते, ते आता प्रत्यक्षात राजासारखे उतरणार आहे. तिसरी मोठी घटना म्हणजे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेशी आणि इज्जतीशी संबंधित आहे, जिथे समाजात गेलेला मान सन्मान आणि ऑफिसमधील तुमचे कौतुक गगनाला भिडेल. ज्या विरोधकांनी, शेजाऱ्यांनी तुमच्यावर चिखलफेक केली, जे गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे पाशवी कारस्थाने रचत होते आणि तुमच्या विनाशाची वाट पाहत होते, ते आता स्वतःचे तोंड लपवून पळताना दिसतील. शत्रूंवर तुमचा असा काही निर्भय विजय होईल, की तुमची मान समाजात ताठ होईल आणि तुमचे हे वैभव, ही पदोन्नती पाहून जळणारे लोकही स्वतःहून तुमच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करतील. चौथी अत्यंत भावूक आणि डोळ्यात आनंद अश्रू आणणारी घटना तुमच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनात सुखाचा प्रचंड गोडवा घेऊन येईल. कुटुंबातील जुने चालत आलेले कोर्ट केस आणि वाद, नातेवाईकांसोबत झालेले मोठे गैरसमज आणि जोडीदारासोबत दररोज असणारे तणावाचे, भांडणाचे वातावरण आता एका क्षणात वितळून जाईल.
तुमच्या आयुष्यात एका अशा अत्यंत भाग्यवान नव्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते, जी तुमच्या मनातील संपूर्ण भावनिक रिकामेपण, ते एकटेपण कायमचे भरून काढेल. घरात सतत मांगल्याचे, आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि नात्यांमध्ये एक सुवर्ण काळ सुरू होईल. 5वी आणि सर्वात महत्त्वाची महाघटना म्हणजे तुमची वर्षानुवर्षाची आरोग्य सुधारणा आणि मानसिक शक्तीचा प्रचंड उदय. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून शरीराला खिळखिळे करणारा तो शारीरिक आजार, थकवा, सततची डोकेदुखी आणि मानसिक नैराश्याचे सावट पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्यात एक अभूतपूर्व दैवी आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती दिसून येईल, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता अत्यंत अचूक आणि अचूक होईल. हा तुमच्यासाठी एका नव्या सुवर्ण जीवनाचा आरंभ ठरेल, जिथे अपयशाला आणि दुःखाला कोणतीही जागाच नसेल. तुमचा मूळ स्वामी ग्रह देवगुरु बृहस्पती सध्या अत्यंत बलवान आणि उच्च स्थितीत असून त्याला शनिदेवांची पूर्ण लाभदृष्टी मिळत असल्यामुळे हा महाराजयोग तुमच्या संपूर्ण कुंडलीला वरदान ठरत आहे. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत नवनवीन आणि मोठ्या कंपन्यांमधून संधी चालून येतील. फक्त तुम्हाला आळस सोडून वेळेचे भान ठेवून योग्य निर्णय घ्यावा लागेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यासाठी, नवीन जागा घेण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ, पवित्र आणि कोट्यवधीचा फायदा करून देणारा ठरेल. शिक्षणात अडथळे येणाऱ्या, अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्यांना आता अचानक परदेशात जाण्याची किंवा उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी प्राप्त होईल. मुलांच्या बाजूने एखादी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल, ज्यामुळे समाज तुमचे नाव आदराने घेईल आणि तुमचे मन अभिमानाने भरून येईल. तुमच्या विनाशावर टोपून बसलेल्या गुप्त शत्रूंच्या सर्व चाली आता त्यांच्यावरच उलटून टाकल्या जातील आणि तुमचे सर्व प्रवास, मग ते व्यावसायिक असोत वा तीर्थयात्रा, अत्यंत यशस्वी आणि कमालीचे लाभदायी ठरतील. भविष्यात मिळणाऱ्या या सर्व ब्रह्मांडीय संधीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला मनातून पूर्णपणे सकारात्मक आणि पवित्र राहणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा दैवी आणि चमत्कारी बदल या क्षणापासून अनुभवायचा असेल, तर आत्ताच अजिबात न उशीर करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये त्वरित एक सेकंदही न घालवता आपल्या आराध्य देवाचे नाव किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः हा चमत्कारी गुरुमंत्र लिहून ब्रह्मांडाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करा, जेणेकरून हा राजयोग तुमच्यासाठी सक्रिय होईल. तुमच्यासाठी एक अतिशय सोपा, गरीबातल्या गरीबाला परवडणारा आणि अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय म्हणजे दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा किंवा स्वतःजवळ एक पिवळा रुमाल ठेवा आणि भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन किंवा केळीच्या झाडाजवळ थोडे केशर आणि चण्याची डाळ दान करा. या एका छोट्याशा आणि साध्या कृतीमुळे तुमच्या मार्गातील संपूर्ण पितृदोष, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल. नेहमी लक्षात ठेवा, अंधार कितीही घनदाट आणि मोठा असला तरी सूर्य उगवायचा थांबत नाही आणि तुमची सोनेरी राजेशाही पहाट आता झाली आहे. मनातील भीती काढून टाका, नेहमी आनंदी राहा आणि पूर्ण विश्वासाने पुढे पाऊल टाका. यश तुमचेच आहे.